गाणं म्हणू नकोस. अगं मंजू, मंजुलिके, अगं रेकून नकोस, कुणीतरी ऐकेल. अरे वा, ऐकलं तर छानच होईल की मग. त्या वाड्यात कोण होतं आपलं गाणं ऐकायला? किती वर्ष गेली तशी. आणि आणि रेकू काय म्हणतेस का अंजू? माझा आवाज असा मंजूळ, म्हणून तर आई बाबांनी माझं नाव मंजुलिका ठेवलं. हो कळलं. आणि तुझ्यापेक्षा माझा वरचा मजला बरा म्हणून माझं नाव अंजुलिका, द फिगर ऑफ नॉलेज अँड क्युरिओसिटी. अगं बाई, आपलं नशीब चांगलं म्हणून त्या वाड्यातनं आपली सुटका झाली. आता तुझं गाणं ऐकून परत कोणी येऊन सोडलं आपल्याला त्या वाड्यात तर. नशिबाने सुटका झाली म्हणे. ती मोडकी खिडकी त्या जुन्या वाड्यात होती कधीची, फक्त आपल्याला दिसायला इतकी वर्ष गेली. तरी मी म्हणत होते, इतकी धूळ माती येते कुठून? झाडून झाडून कंबर गेली ग माझी. तुझाच स्वच्छतेचा सोस मेला. भूताना कुठलेले धूळ आणि माती. मी तर मस्त छताला चिकटून झोपायचे. हे छतवाली, मी सुद्धा भिंतीवरती फोटो फ्रेम सारखी झोपायचे. पण मला सारखी भीती, डोळा लागला आणि जमिनीवर पडले तर उगाच टेंगूळ यायचं, नाक फुटायचं आणि मग डॉक्टरकडे जावं लागेल. मला बाई भीती वाटते इंजेक्शन. अरे न्यारे, हिला कोणीतरी मनुष्य जन्मात परत. एकच बहीण आणि तीही अशी अर्धवट. आपण दोघी जुळ्या, मी अर्धवट तर तूही अर्धवट. देख ताई. ताई साहेब, तुम्ही शांत राहायचं काय घ्याल? एक किटकॅट, एक हर्षीज, एक आल्मंड जॉय. ट्रिक ऑर ट्रीट. काय दिवस निवडलाय नाही का आपण? ती वात्रट पोरं मेली चित्र विचित्र ड्रेस घालून, त्या हातात पिशव्या घेऊन दारोदार फिरत होती आणि वर तोंड करून मला म्हणतात नाईस कॉस्ट्यूम. आजकाल भूताखेतांची काही भीतीच नाही राहिली आहे. जाऊ दे ग, संध्याकाळ मस्त गेली ना आपली. मला तर छान गाणं म्हणावं असं वाटतं. मंजुलिका, हो भाई, पुढे हो, इकडे या, मागे या, मागे. अंजलिका, ती पण इथेच आहे. अगं वेडे, मांत्रिक आहे तो. पळ पळ, आपल्याला वाड्यात परत घेऊन जायला आला. अगं मंजू, पळ पळ मंजू. अगं, माझी चॉकलेटची बॅग. मेली तुझी चॉकलेट. पळ चल मंजू.